क्रांतिकारी सप्रेम जयलवजी, आज हिंगोली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढत्या अन्याय अत्याचाराच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांशी संवाद साधत साधत लातूरवरून आज हिंगोली शहरामध्ये आगमन झालं। आज लवजी शक्ती सेनेचे सर्व पदाधिकारी जिल्हाध्यक्ष महोदयांसह या ठिकाणी हजर आहेत। अनुष्का पाटोळे या निष्पाप निरागस बालिकेचा जो निर्घृणपणे या ठिकाणी तिची हत्या करण्यात आली, गेल्या 3 तारखेच्या रात्रीला घडून आलेला हा प्रकार 4 जानेवारीला उघडकीस आला। त्यानंतर लवजी शक्ती सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इथं सर्वच सामाजिक सार्वजनिक क्षेत्रातील आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्या नेत्यांबरोबर संघटनेबरोबरच अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे, त्या पीडित परिवाराला न्याय मिळाला पाहिजे म्हणून सातत्याने शासन दरबारी वेगवेगळ्या आंदोलनाच्या निवेदनाच्या माध्यमातून पाठपुरावा करण्याची भूमिका या ठिकाणी अंगीकारलेली आहे। त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या 30 जानेवारीला हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील समस्त समाज बांधवांना महाराष्ट्रातील सामाजिक सार्वजनिक जीवनामध्ये जिवंत हृदयाच्या संपूर्ण लहू सैनिकांना या ठिकाणी आव्हान विनंती करतोय की अनुष्का पाटोळे या निरागस बाळाचा ज्या पद्धतीने खून करण्यात आला त्याला आत्महत्येचं स्वरूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी लातूर प्रशासनाने केला। तो हणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं तरुण वर्ग असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी असतील, समाजातील सर्व घटकांनी या जन आक्रोश मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं। आपला संपूर्ण हिंगोली जिल्हाधिकारी महोदयांच्या माध्यमातून शासनाला आपला आवाज आक्रोश त्या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला कळवायचा आहे, पोहोचवायचा आहे। आरोपींना फाशीवर त्या ठिकाणी लटकवण्यासाठी आपल्या सर्वांचं या मोर्चामध्ये सहभागी होणं अत्यंत महत्वाचं आहे। म्हणून आव्हान विनंती करतो की आम्ही सुद्धा येणार आहोत, आपणही या मोर्चाला जन आक्रोश मोर्चाला या आणि अनुष्काच्या पीडित परिवाराला न्याय देण्यासाठी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं नव्या ताकदीनं एक वर्गमूट करून आपण निश्चितपणाने अनुष्काला न्याय देऊयात आणि अनुष्काच्या मारेकऱ्यांना फासावर लटकूयात। सर्वांना क्रांतिकारी सप्रेम जयलवजी। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.